नमस्कार. आले व हळद पिकाची आपली तयारी चालू आहे. म्हणजे जुनं आपण विकत आहोत हार्वेस्टिंग, बाजारभाव देखील आहेत, नाहीत, जे काही असेल ते. पण नवीन जी सुरुवात करणार आहोत, तर मागच्या वर्षापेक्षा यावर्षी मी तुम्हाला सजेस्ट करेल, की नक्की एकदा तुम्ही जे काही शेणखत आपण 100% सगळे वापरतो, ते वापरत असताना चांगलं कुजलेलं वापरलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, शेणखत वापरताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, की आले पिकामध्ये जी सड, कंदकुस, मर, करपा किंवा जे काही अडचणी येतात, मग त्यामध्ये फायटोप्थरा असेल, फ्युझेरियम असेल, पिथियम, रायझोक्टोमी किंवा अन्य काही बुरशी असतील, निमॅटोड्स असेल, हुमणी असेल, हे सगळं येण्याचं कारण आपल्या शेणखताचा वापर. मग आता शेणखत तर वापरायचं आहे. ऑर्गॅनिक फार्ममधील न्यूट्रिएंट्स देखील उपलब्ध पाहिजे आहे. मग यासाठी काय करायचं आहे? तर मग आता आम्ही ठेवलेलं शेणखत कुजलंच आहे, आम्ही तसंच वापरणार. तर हे चुकीचं आहे. शेणखत वरच्यावर तुम्हाला कुजलेलं दिसेल, पण मग तो तुम्ही खड्ड्यामध्ये ठेवत असाल, तर खड्ड्यामधलं शेणखत वरचा पापुद्रा फक्त एक 6 इंचाचा कुजेल. त्याच्या खालचं वर्षानुवर्ष ओलच राहणार आहे. मग त्यामुळे आपल्याला काय करणं आहे, सगळ्यात पहिले तर शेणखत कुठेही खड्ड्यांमध्ये किंवा कुठे ठेवू नये. ते फ्लॅट सरफेसमध्ये म्हणजे सपाट जागेवर त्याचे आपल्याला 2-3 फुटापेक्षा जास्त उंच नसले पाहिजे असे बेड बनवायचे आहे. बेड बनवले तर मध्ये जागा ठेवली पाहिजे. 3-3 फुटाचे बेड बनवले तर, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त हवा लागेल. म्हणजे सपाट सरफेसवर बेड बनवण्याचं किंवा कमीत कमी उंचीने शेण पसरवण्याचं कारण एकच, जेवढा ऑक्सिजन जास्तीत जास्त पोहोचेल, तेवढे कमी वेळात आणि चांगल्या प्रमाणामध्ये शेणखत कुजेल. मग आता फक्त डायरेक्ट असं ठेवल्याने शेणखत कुजेल का? नाही. नॅचरली त्याला खूप वेळ लागेल. मग यासाठी आपण EM-151 सोल्युशनचा वापर करू शकतो. EM-151 सोल्युशन हे BRC प्रमाणित असं जे प्रोडक्ट आहे, की यामध्ये 5 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा कॉम्बिनेशन किंवा वापर केला गेला आहे. तसं एक संवर्धन आहे. यामध्ये ईस्ट आहे, डिकंपोजिंग बॅक्टेरियांचा एक समूह आहे आणि त्यामध्ये फोटोसिंथेटिक देखील बॅक्टेरिया आहे. मग आपल्याला ठिकठिकाणी बांबूच्या सहाय्याने खड्डे घेऊन यांची आळवणी त्याच्यामध्ये करायची आहे. गरजेनुसार 80, 100, 200 लिटर जेवढं पाणी लागेल तेवढं आपल्याला करायचं आहे. 1 टन ते 5 टनासाठी आपल्याला 500 ग्रॅम ते वापरायचं आहे. यासोबत जर आपण स्ट्रायगोट्रीट किंवा ब्लेंडचा वापर केला तर तो फायदेशीर राहतो त्यांच्या ॲक्टिव्हेशनसाठी. मग इतर ताक, गूळ, दही, बाकी इतर काही घ्यायची गरज नाही. 15 दिवसानंतर परत एकदा आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे, किंवा वरचा लेयर खाली, खालचा लेयर वरती, असं 30 ते 45 दिवसात उन्हाळ्यामध्ये आणि पुढच्या काही लो टेम्परेचरमध्ये 60 दिवसापर्यंत आपलं खत अगदी चहाच्या पावडरसारखं कुजून जातं. मग याचा फायदा काय होतो? आम्ही सॅम्पल्स काही घेतले होते. 100 किलो खत जे कुजलेलं आहे EMचा वापर तयार करून, त्याच्यामध्ये 100 किलो मागे जवळपास आपल्याला 1 ते 1.5 किलोपर्यंत नायट्रोजन ऑर्गॅनिक स्वरूपात, जे किडींना अटक करणार नाही, वाढीसाठीच मदत करेल. त्यानंतर 450 ते 500 ग्रॅममध्ये फॉस्फरस आणि 400 450 ग्रॅममध्ये पोटॅश. एक्झॅक्ट मला फिगर आठवत नाहीये, पण एवढ्या प्रमाणात ते NPK त्याच्यात उपलब्ध होतं. आता हे करत असताना त्याच्यावर आपण नंतर 15-20 दिवसानंतर गांडूळ सोडली, तर मायक्रोन्यूट्रिएंटची देखील उपलब्धता होणार आहे आणि हे खूप चांगलं खत आपल्याला तयार करता येईल. 30 ते 40% कमीत कमी खर्च रासायनिक खतांचा आपल्याला याच्यात कमी करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंतरचा जो आपला हेडॅक आहे शत्रू बुरशींचा, तो देखील आता कुजल्यामुळे, मॉइश्चर फ्री किंवा मॉइश्चर कमीत कमी झाल्यामुळे त्या बुरश्या तिथे नष्ट होतात किंवा जास्त राहत नाही. कारण की न पचलेले जे काही काडी कचरा त्याच्यात आपण टाकलेलं असतं किंवा असतात वेस्ट जे असतं, ते देखील हे कुजवून टाकतं. मग त्यामुळे बुरशीला जास्त जागा शिल्लक राहत नाही. तसेच हुमणीची सुरुवातीची स्टेज असेल किंवा अंडी असतील, ते देखील कुजण्यासाठी मदत होऊन जाते. मग यासाठी आपल्याला EM-151 सोल्युशनचा वापर नक्की करायचा आहे. सविस्तर माहितीसाठी एकदा मला संपर्क करा. मग ती सविस्तर प्रोसिजर काय, कसं करायचं आहे आणि मागील 2-3 वर्षापासून जे शेतकरी वापरत आहेत, त्यांचा देखील तुम्हाला नंबर आमच्याकडनं मिळेल. योग्य ती चर्चा करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. तर नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.